बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मैथिली ठाकूर या गायिकेला विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे। पण ऑलरेडी जे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करत होते ते कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत। मैथिली ठाकूर यांच्या सभेतल्या अनेक खुर्च्या आपल्याला रिकाम्या दिसत आहेत, पण ऐनवेळी जनता कोणाला निवडून देईल हे निश्चितपणाने सांगता येत नाही। असं अनेक वेळेस झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या असतात, पण त्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येतो। असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे। मैथिली ठाकूर हिच्या बाबतीमध्ये देखील हेच होण्याची शक्यता आहे। पण नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचं काय हा खरा प्रश्न आहे। अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे लोक हे बाजूला सारले गेलेले आहेत आणि मैथिली ठाकूर यांना पक्षामध्ये प्रवेश दिला गेला आणि मैथिली ठाकूर यांना विधानसभेचं तिकीट दिलं गेलं। कार्यकर्त्याच्या घरी कार्यकर्ता जन्माला यावा, नेत्याच्या घरी नेता जन्माला यावा इथपर्यंत ठीक होतं, पण ज्यांच्या घरी कार्यकर्ताही नाही आणि ज्यांच्या घरी नेताही नाही आणि त्यांचे जर असे कुटुंबीय हे डायरेक्टली विधानसभेमध्ये येत असतील आणि ते विधानसभेच्या खुर्चीवर जाऊन बसणार असतील, तर या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सभागृहाला काय अर्थ आहे का, हा माझा आजचा प्रश्न आहे। अमेरिकेमध्ये जेव्हा 13 वसाहतीवर अमेरिकन सरकारने टॅक्स लावला त्यावेळेस त्या जनतेने अमेरिकन गव्हर्नमेंटला हे सांगितलं की विदाऊट रिप्रेझेंटेशन नो टॅक्सेशन, म्हणजेच जोपर्यंत आमचा प्रतिनिधी तुमच्या सभागृहामध्ये दिसणार नाही किंवा आमचा प्रतिनिधी जोपर्यंत तुमच्या सभागृहामध्ये राहून आमचे प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरणार नाही आणि तुमचा आमचा काहीही संबंध नाही। आणि म्हणून अमेरिकेतल्या 13 वसाहतींचं प्रतिनिधित्व मंजूर करावं लागलं आणि अमेरिकेतल्या या 13 वसाहतींचे प्रतिनिधी जेव्हा अमेरिकेच्या संसदेमध्ये पोहोचले तेव्हा अमेरिकेच्या जनतेने टॅक्स भरायला सुरुवात केली। आपण सभागृहामध्ये आपला माणूस का पाठवतो, आपण सभागृहामध्ये आपला नेता का निवडतो, हा खरा प्रश्न आहे। जर आपण इतिहास काढून बघितला तर इतिहासामध्ये आपल्याला दिसेल की सभागृहामध्ये आपण आपला प्रतिनिधी का पाठवतो, कारण त्याने आपले प्रश्न मांडले पाहिजेत। सभागृह हे प्रश्न मांडण्याचं आणि आपले प्रश्न सोडवण्याचं एक सभागृह आहे। ते संसद असेल किंवा विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल, या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक माणूस हा आपला प्रतिनिधी आहे आणि त्याने आपले प्रश्न मांडले पाहिजेत आणि आपले प्रश्न तिथे सोडवले देखील गेले पाहिजेत। पण जर प्रश्न सोडवले जाणार नसतील तर तुमच्या प्रतिनिधी निवडून देण्याला काही अर्थ असणार नाही। फक्त भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्येच असं होते अशातला भाग नाही, तर यापूर्वी अनेक वेळेस असं झालेलं आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर जिथे प्रश्न मांडणारं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये रेखा, सचिन तेंडुलकर असे कितीतरी हिरोईन काँग्रेसने देखील त्यांच्या सभागृहामध्ये पाठवलेले होते, पण त्यांनी जनतेचे कुठलेही प्रश्न मांडलेले नाहीत। आजही आपल्याला ते चित्र पाहायला मिळत आहे की आपण अशा व्यक्तींना या सभागृहामध्ये पाठवतो आहे ज्यांचा आपल्या प्रश्नाशी काहीही संबंध नाही। मैथिली ठाकूर या गायिकेला कुठले समाजाचे प्रश्न मांडले माहिती आहेत, कुठल्या प्रश्नावर तिने अभ्यास केलेला आहे आणि ती तुमचे कुठले प्रश्न या सभागृहामध्ये जाऊन मांडणार आहे, हा खरा प्रश्न आहे। पण लोकांना त्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं देखील राहिलेलं नाही आणि म्हणून असे लोक हे ऐनवेळी त्या राजकीय पक्षामध्ये येतात, विधानसभेचं तिकीट घेतात, तुमची माझी मतं देखील घेऊन जातात आणि सभागृहामध्ये जाऊन मौज मजा करतात। विधानसभेमध्ये का जायचं नेता होऊन, लोकसभेमध्ये का जायचं नेता होऊन, तर तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळतात, भारत फिरायला मिळतो आणि मजा करायला मिळते, आपल्याला कोणीही अडवत नाही। पुढे मागे पोलिसांचा ताफा असतो, सुरक्षा कवच असतं, ॲम्ब्युलन्स असते, या सगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टी मिळवण्यासाठी ही सगळी राजकीय नेत्यांची धडपड सुरू आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक देखील या सभागृहामध्ये त्याच कारणास्तव जात आहेत। सामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय, हा खरा प्रश्न आहे। 2024च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी साहेबांनी असं सांगितलं की या देशामध्ये 80 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे, अर्थातच गरीब आहे आणि म्हणून 80 कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देण्याची योजना आणलेली आहे। या 80 कोटी जनतेला जर आपण मोफत धान्य देत असेल तर या 80 कोटी जनतेचे प्रश्न कोण मांडणार आहे, हा खरा प्रश्न आहे। प्रत्येक व्यक्ती हा भांडवलदार वर्गामधून येतो, तो विधानसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल तो लोकसभेमध्ये जातो, पण तो प्रश्न कोणाचे मांडतो, जे भांडवलदार वर्ग आहेत त्यांचे प्रश्न मांडले जातात। पण या 80 कोटी असलेल्या अर्थातच नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेल्या आकड्याचे प्रश्न कोण मांडणार आहे, हा खरा प्रश्न आहे। जर मैथिली ठाकूर सारख्या गायिका अशा ठिकाणी पोहोचणार असतील आणि त्या जर विधानसभेमध्ये जाऊन आयश करणार असतील, मौज मजा करणार असतील, तर पुढचं काय, हा खरा प्रश्न आहे। तुमच्या माझ्या सामान्य व्यक्तींच्या प्रश्नांचं काय, हे सभागृह प्रश्न मांडणारं सभागृह राहिलेलं आहे का इथे फक्त मौज मजा करण्यासाठी, आयश करण्यासाठी लोक जात आहेत, हे देखील आपण ओळखलं पाहिजे। मैथिली ठाकूर ही निवडणुकीला उभी राहिलेली आहे, ती पैसा बाहेर काढील, पार्टी तिला मदत करेल, पैशावरती मतदान घेतलं जाईल आणि ही त्या सभागृहामध्ये जाऊन पोहोचेल।
पण त्या मतदारसंघामधले लोक जे टॅक्स भरतात, जे गरीब आहेत, त्या दोघांच्या प्रश्नाबाबतीत मैथिली ठाकूर यांचा कोणता अभ्यास आहे हा खरा प्रश्न आहे. कधी काळी असं होतं की 1952ला ज्यावेळेस लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस 100हून अधिक बॅरिस्टर लोक हे संसदेमध्ये पाठवले गेले. जनता अडाणी होती, अशिक्षित होती, पण जनतेने आपले प्रश्न मांडणारे लोक हे सभागृहामध्ये पाठवलेले होते. आज प्रश्न मांडणारे नाही तर तुम्हाला ऐनवेळी निवडणुकीमध्ये पैसे देणारे लोक हे सभागृहामध्ये पाठवल्याची व्यवस्था केली जाते आहे. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की हे सभागृह आता लोकांचं राहिलेलं आहे का आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे सभागृह वापरलं जाणार आहे का. प्रत्येक वेळेस आपण बघतोय की कुठल्या तरी नेत्याच्या मुलाला तिकीट दिलं जातं, सुनेला तिकीट दिलं जातं, मुलीला तिकीट दिलं जातं, इथपर्यंत ठीक होतं. पण एखादी प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्या प्रसिद्ध व्यक्तीला फक्त तिचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून अशा व्यक्तीला सभागृहामध्ये बसवणं हे खूप वाईट आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आणि त्याच्यामुळे लोकशाहीची खरी व्याख्या लोकांनी ओळखून घेतली पाहिजे की लोकशाहीमधले हे सभागृह तुमचे, माझे आणि सामान्य व्यक्तींचे प्रश्न मांडण्यासाठीचं सभागृह आहे. जर तिथे असे लोक गेले तर तुमच्या माझ्या प्रश्नाला मांडणारं कोणीही राहणार नाही. आपण एक वेळेस मतदान करू, 500 रुपये घेऊ आणि जवळपास 5 वर्ष आपण निवांत राहू. तुमच्या प्रश्नाशी त्यांचा काही संबंध असणार नाही आणि तुम्ही त्या 500 रुपये घेतल्यामुळे त्यांना काही बोलूही शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये असे लोक हे या राजकारणामध्ये येत आहेत आणि ते सभागृहामध्ये जाऊन पोहोचून तिथे मौज मजा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या नेत्यांची लाईफ ही लक्झरी लाईफ झालेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की नेपाळमध्ये काय झालं. नेत्यांची मुलं लक्झरी लाईफ जगायला लागलेली आहेत, आयुष करायला लागलेली आहेत, त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करायला लागले आहेत. आता आलेल्या टेस्ला कार नेत्यांची मुलं घ्यायला लागलेली आहेत आणि एका बाजूला आनंदाचा शिधा याची वाट बघणारी देखील या देशामधली 80 कोटी जनता आहे. या 80 कोटी जनतेचे प्रश्न मांडणारे नेते तुम्हाला सभागृहामध्ये पाठवावे लागतील. तेव्हा तुम्ही 80 कोटीमधून निघून पुढच्या जे काही 50-60 कोटी लोक आहेत जे श्रीमंत वर्गामध्ये आहेत त्या वर्गामध्ये कसे बसे जाऊन बसाल. कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये तुम्हाला जागा मिळेल, अन्यथा तुम्ही 80 कोटीमध्येच राहाल. आणि म्हणून प्रश्न असा आहे की त्या सभागृहाचा वापर हा तुमचे माझे प्रश्न मांडण्यासाठी झाला पाहिजे, पण ते होत नाही. आपण थोडंसं अभ्यासक्रमामधून हे शिकलं पाहिजे. आपल्याला 8वीला असताना शिकवलं गेलं की नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन असं का म्हटलं गेलं हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की तुमचे प्रश्न मांडणारे नेते तुम्ही निवडले पाहिजे आणि त्यांना तुम्ही सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे. पण तुम्ही जर ते नेतेच निवडणार नसाल तर या सभागृहाला देखील काही अर्थ असणार नाही. आणि म्हणून मैथिली ठाकूर सारख्या, रेखासारख्या, सचिन तेंडुलकर सारखे अनेक लोक, आता तर कंगना राणावतला देखील आपण लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे, तिने कुठले प्रश्न मांडलेत हे तुम्ही काढून बघितलं पाहिजे. हे सगळे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत आहेत, पण आपल्या संसदेच्या सभागृहात हे प्रश्न मांडले जाणार आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण अशाच लोकांना पाठवलं पाहिजे सभागृहामध्ये जे लोक आपले प्रश्न मांडू शकतील. तुम्हाला काय वाटतं, मैथिली ठाकूर तुमचे माझे सामान्य व्यक्तींचे प्रश्न मांडू शकेल की फक्त राजकारणामध्ये एक मौज मजा करण्यासाठी या अशा व्यक्तींचा राजकारणामध्ये प्रवेश होतो आहे? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.